नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. झाला बारशाचा कार्यक्रम आणि चालले पाहुणे सगळे गावाला. आता गावाला जाऊ तर नका म्हटलं होतं 2 दिवस आणखी राहा, कारण की मला मदत होती. पण म्हटलं मग म्हणत होत्या की जाऊ दे, आम्हाला घरचे कामं आहेत. तर मग म्हटलं चला जा, कारण की घरची कामं स्वतःची करावंच लागतात. आणि यांना म्हटलं थांब, तर ती म्हणत होती की नको राहू दे, आपले कामं करून टाकते. पाहुणे होते तोपर्यंत छान वाटत होतं घरामध्ये. घर पूर्ण म्हणजे घर भरल्यासारखं वाटत होतं आणि मलाही छान वाटत होतं, कारण की आई आणि बहीण राहिली तर कसं घर पूर्ण भरल्यासारखं वाटत होतं आणि जुन्या आठवणी छान वाटत होतं. मग काय, आता पावसाळा लागला आहे, थंडीचे दिवस. आता बाळाचं टोपरं जे छोटं होतं ते त्याला होतच नव्हतं. मग त्याच्यानंतर आम्ही प्लॅन केला काहीतरी टोपरं वगैरे बनवायचा, घरी शिवायचा, कारण की त्याच्या मावशीने पहिलं शिवून दिलं होतं. ते छान टोपरं होतं, पण ते आता बाळाला होत नव्हतं. त्याचे कान अर्धे झाकतच नव्हते. म्हणून आम्ही घरीच ठरवलं की काहीतरी नवीन बनवायचं आणि टोपरं बनवून घ्यायचं. बघू शकता तो लावून आहे गुलाबी कलरचा, तो होतच नव्हता. मग त्याच्याच मापाचं आम्ही थोडं मोठं केलं आणि त्याला थोडंसं मोठं, जास्तीच मोठं केलं, कारण की नंतरही थंडीमध्ये त्याला झालंच पाहिजे, म्हणून थोडंसं मोठं टोपरं शिवून घेतलं. बघू शकता त्याचे पप्पा आले ड्युटीवरून. मग त्यांनी शर्ट आणलं, कारण की ते शर्ट आता कामाचं नव्हतं. मग शर्टाचा कापड छान होता आणि सुती कापडच हवा असते बाळाला टोपरं बनवण्यासाठी, म्हणून आम्ही ते घेतलं, त्याला कापून घेतलं, कटिंग केलं, त्याचा माप टाकला आणि पहिले मी हातशिलाई करून घेतली होती. मग त्याच्यानंतर मशीनवर शिलाई करायला नेलं. हे बघू शकता. थोडंसं जास्त झालं तर मग नंतर कटिंग करून घेतली. मी प्लॅन केला होता की असंच टोपरं शिवायचं. घरापासच्या मुली आहे, कधी पण कामी पडतात आणि माझ्या मुलाला घ्यायला येतात, कारण की मला एकटीला सांभाळता खूप म्हणजे ताण होऊन जातं कामं करता करता. मग या येतात आणि त्याला घेतात आणि थोडंसं फिरवतात, थोडंसं छान खेळवतं, तर मला थोडासा आधार होतो. मग काय, टोपरं शिवण्यामध्ये चला म्हटलं, हिलाच म्हटलं चल मशीनवर तिच्या मशीनवर गेले, कारण की आता माझी मशीन तर मी चालवू शकत नाही आणि ती माझ्या बहिणीला मी देऊन दिली, पण ती पण आता ती चालवत नाही, तशीच ठेवून आहे, खाली ठेवून आहे. मग काय म्हटलं, चल मी तुला सांगते, तू फक्त शिलाई मारून दे. मग तिनं तसंच केलं. मी जसं जसं सांगत गेली तसं तसं तिनं केलं आणि खरंच आमचं झालं टोपरं तयार. बघू शकता, आपण घरी जर शिवतो म्हटलं किंवा काही करतो म्हटलं तर बघू शकता, करू शकतो आपण. मग म्हटलं तू छान शिवलं, छान शिलाई केली, तिला एक बिंडल देऊन दिला आणि मग बघू शकता किती छान असं टोपरं झालं. थोडंसं मोठं झालं, कारण की आता आम्ही थंडीच्या मापानं आणि बाळ जसं जसं मोठं होत जाईल तसं तसं त्याला फिट होत जाईल. तर मी छान असं टोपरं शिवून घेतलं. याच्यानंतर पण मी जेव्हा आता काही शिवेल तर ते मशीनवरच शिवेल. मग काय, त्याच्यानंतर माझी तब्येत बिघडून गेली, कारण कार्यक्रम झाला. कार्यक्रमामध्ये जेवणाचा म्हणजे बेटाईम झाला. जेवणाचा जर आपण टाईमावर जेवण केलं तर ते आपल्या शरीराला लागतं, नाही तर टाईम चुकला की झाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आणि आधीच आपलं डिलिव्हरीच्या नंतरचा त्रास. मग याचा टाईम झाला. आता डेली शाळेत जायचं. शाळेत नाही गेलं तर आता पप्पा मारणार, कारण की याचं कसं होतं, मी बिलकुल शाळेत जाणार नाही. याचे मित्र असे होते की शाळेत न जाणारे, पण हा डेली जात होता. त्याच्यानंतर त्याची सवय बिघडत गेली होती. मग आता तो आता डेली शाळेत जातो आणि बाय बाय करत चालला आहे. थोडासा टाईमपास करत करत शाळेत चालला आहे. चला मग याला शाळेत जाऊ द्यायचं, हिच्यासोबत थोडं बोलून घ्यायचं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.